Good morning, everyone. Welcome to the lecture series on fluid mechanics. In this today's lecture, we are going to discuss about the article surface tension and surface energy. आर्टिकलचं नाव जरी सरफेस टेन्शन असेल तरी टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे, कारण आपण लास्ट लेक्चरमध्ये सरफेस टेन्शनचे बेसिक प्रॉपर्टीज, सरफेस टेन्शन बेस्ड ऑन मॉलिक्युलर थेरी पाहिलेलं आहे. It is very easy articles. Pressure P which is equal to force per unit area, this we have seen. Now surface tension T is equal to force, the tangential force F per unit length. This we are going to study in this today's lecture. What is meant by surface tension and what is meant by surface energy? As we have seen previously, the free surface of liquid in a container acts as a stressed membrane. Stressed membrane म्हणून free surface act करतो, and all molecules on the surface film experience a stretching force. पूर्ण जे मॉलिक्युल्स आहेत त्या सरफेसवरचे हे स्ट्रेचिंग फोर्स एक्सपिरियन्स करतात. त्या दोन मॉलिक्युलमध्ये कुठला फोर्स असेल सांगा? दोन सारख्या मॉलिक्युल्समध्ये दोन मॉलिक्युल्स आहेत एकाच सबस्टन्सचे, त्यांच्यामध्ये कुठला फोर्स असेल? कोहेजिव्ह फोर्स. हे वॉटर मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूल यांच्यामध्ये कुठला असेल? ॲडेजिव्ह फोर्स. तर हे कोहेजिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणारे मॉलिक्युल्स स्ट्रेचिंग फोर्स एक्सपिरियन्स करत असतात. कशामुळं? तर त्या स्ट्रेस्ड मेम्ब्रेनमुळं. वॉटरचा जो वरचा सरफेस आहे ते स्ट्रेस्ड मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करतो. त्याला आपण म्हटलं होतं सरफेस फिल्म. सरफेस फिल्म ही फक्त लिक्विडसाठीच असते, म्हणून सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी फक्त लिक्विडची आहे, नॉट फॉर द गॅसेस. गॅसेससाठी अशी कुठलीही सरफेस फिल्म नसते. नाऊ आता त्या सरफेस फिल्मला, ही जी सरफेस फिल्म होती, ओके, वॉटर आणि एअरची जी बाउंड्री म्हणतो आपण, वॉटर एअर बाउंड्री किंवा वॉटर एअर इंटरफेस, त्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे, इमॅजिनरी परपेंडिक्युलर PQ. ओके, अशा पद्धतीने आपलं कंटेनर आहे. ही वॉटरची वरची बाउंड्री आहे, सरफेस फिल्म XY. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण. आता बघा, इमॅजिन अ लाईन PQ ही एक इमॅजिनरी लाईन इमॅजिन करायची आहे ऑफ लेंथ L. त्याची लेंथ किती आहे? L. ड्रॉन टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. लिक्विडच्या ह्या फ्री सरफेसला टँजेन्शियल ड्रॉ केलेला आहे. लिक्विडचा फ्री सरफेस त्याला टँजेन्शियल ड्रॉ केलेला आहे. ॲज शोन इन फिगर दिस वन 2.16. राईट. आता त्या ड्रॉ केलेल्या परपेंडिक्युलरमुळं काय होते बघा, ड्रॉ केलेल्या परपेंडिक्युलरमुळं ऑल द मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन एक्सपिरियन्स इक्वल अँड अपोजिट फोर्सेस टँजेन्शियल टू द सरफेस ॲज इफ दे आर टिअरिंग द सरफेस अपार्ट ड्यू टू द कोएजिव्ह फोर्सेस ऑफ द मॉलिक्युल्स लाईंग ऑन दी आयदर साईड. काय समजलं यातलं? काहीच नाही. ओके, हे बघा, ह्या अशा पद्धतीची लिक्विड सरफेस आहे. हा आपला सरफेस फिल्म आहे XY. ह्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे. पण इथं काय आहे? मॉलिक्युल्स आहेत कोएजिव्ह फोर्सनं बाउंड केलेले. कोएजिव्ह फोर्स म्हणजे काय? दोन सारख्या मॉलिक्युल्समध्ये असणारा किंवा सारख्या सबस्टन्समध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. तर ह्याच्यावरती जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे आपण इमॅजिनरी, हा परपेंडिक्युलर PQ. ह्या PQमुळं हे कोहेजिव्ह फोर्सनं बांधले गेलेले मॉलिक्यूल आता टिअर केले जातील, ते सेपरेट आउट केले जातील किंवा ते इक्वल अँड अपोजिट फोर्स एक्सपिरियन्स करतील. इकडचे मॉलिक्युल्स आणि इकडचे मॉलिक्युल्स इक्वल अँड अपोजिट फोर्स एक्सपिरियन्स करतील. ओके, टिअरिंग द सरफेस अपार्ट ड्यू टू द कोएजिव्ह फोर्स. कोएजिव्ह फोर्समुळं ते जे बाउंड होते, तर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे त्यांच्यावरती एक प्रकारचा फोर्स असेल. नाऊ हाच फोर्स आहे जो फोर्स आपण टँजेन्शियली लावलेला आहे. दिस फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. जो एक्सटर्नली लावलेला टँजेन्शियल फोर्स आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन T is defined as the tangential force acting per unit length. This is very important. Tangential force per unit length on both side of imaginary line drawn on the free surface. जो काही फ्री सरफेस होता त्या फ्री सरफेसवर जी आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली होती, अशा प्रकारचा जो आपला फ्री सरफेस आहे, हे वरचा फ्री सरफेस, त्याच्यावर इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली.
ह्या इमॅजिनरी लाईनमुळं जो काही फोर्स असणार आहे टँजेन्शियल फोर्स पर युनिट जर लेंथ घेतली तर आपल्याला जे काही मिळणार आहे ते आहे सरफेस टेन्शन टी. ओके, तर बघा सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू F/L फोर्स डिवायडेड बाय लेंथ. SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज न्यूटन मीटर अँड इट्स डायमेन्शन्स आर L0 M1 T-2. लक्षात घ्या, न्यूटन मीटर त्याचं काय आहे, न्यूटन मीटर कशामुळं, फोर्सचं युनिट न्यूटन, L मीन्स मीटर. सो न्यूटन इज अगेन कॅन बी रिटन ॲज किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर into this length is again measured in meter. So meter will get cancelled. That's why L is 0. No L term is there. No length term is there. Time T is twice. That's why T2 minus because of it is in the denominator. Kilogram is once. That's why M1. In this way we can calculate the dimensions of the surface tension. पाठ करा, लक्षात ठेवा सरफेस टेन्शनचं डायमेन्शन टी इज इक्वल टू F/L. फॉर्म्युला पाठ ठेवा. हा आहे टँजेन्शियल फोर्स, हा आहे लेंथ. आता हे प्रूव्ह करायचे आहे तुम्हाला. प्रूव्ह दॅट इक्विवॅलंट SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज जूल पर मीटर स्क्वेअर. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय लेंथ इंटू डिस्प्लेसमेंट. दिस डिस्प्लेसमेंट विल गेट कॅन्सल. वी विल गेट फोर्स बाय लेंथ विच इज इक्वल टू सरफेस टेन्शन टी. But force into displacement means what? Work done. Work done divided by, here we have length into again 1 times length. Length into length means m square म्हणजे मीटर स्क्वेअर येईल. लांबी हे डिस्प्लेसमेंट सुद्धा लांबीच आहे, लांबी गुणिले लांबी हे मीटर स्क्वेअर येईल. तर तो जवळपास एरियाचा आहे. आणि वर्क डनचं युनिट काय आहे, जूल, आणि एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर. इन दिस वे यू कॅन प्रूव्ह दिस. बीकर ऑफ रेडियस 10 centimeter, you can solve this problem. Okay, I am not going to explain this because direct formula is given, values you will have to put it out and check this problem. Now we will discuss about this one, surface tension of some liquids at 20 degree Celsius. Normally at room temperature किती असतं, 25 ते 28 च्या दरम्यान असेल. रूम टेम्परेचरच्या नियर अबाउट टेम्परेचरला किती सरफेस टेन्शन आहे ते फाइंड आउट करून एक टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये बघा वॉटर, दुसरा आहे मर्क्युरी, तिसरा आहे सोप सोल्युशन आणि चौथा आहे ग्लायसेरिन. दीज आर द लिक्विड्स. कुठली स्टेज आहे मॅटरची, लिक्विड स्टेज आहे. वॉटरचं सरफेस टेन्शन बघा किती आहे, 0.0727. मर्क्युरीचं सरफेस टेन्शन किती आहे, 0.4355. सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन किती आहे, 0.025. त्याच्यानंतर ग्लायसेरिन आहे, ग्लायसेरिनचं 0.06 आहे. सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन हे वॉटरपेक्षा खूप कमी आहे, 0.07. वॉटरच्या नंतर सोप सोल्युशन नंतर थोडंसं जास्त म्हटलं तर वॉटरचं असेल. त्याच्यानंतर पहिले ग्लायसेरिन, नंतर वॉटर आणि नंतर मग मर्क्युरी येईल. सो इन दिस वे दिस इज अबाउट द सरफेस टेन्शन ऑफ द different liquids. Now the next article, it is about the surface energy. Surface energy म्हणजे काय बघायचं आपल्याला, टाका टायटल surface energy. We have seen that molecule inside the volume of a liquid, inside the liquidच्या व्हॉल्यूमच्या, हा लिक्विड आहे त्याच्यामध्ये जो पार्टिकल आहे ना, हा इथं मध्ये सेंटरला, हा जरा झाला सरफेस आपला. आपण अशा पद्धतीची एक डायग्राम बघितली होती, त्याच्यामध्ये ए आहे बघा. like molecule A in figure 2.15 experiences more cohesive force than the molecules like B and C. B आणि C थोडे मध्ये बाहेर होते, C कसा बाहेर होता मला डायग्राम दाखवतो मी. We have seen that in the diagram 2.15 this diagram. बघा पॉईंट C आणि B याचे थोडे पोर्शन आउटसाइड द लिक्विड आहेत. A कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड आहे. एच्या सराउंडिंगला सारखेच मॉलिक्यूल आहेत, चारही बाजूनं त्याच्या वॉटर मॉलिक्यूलच आहे, म्हणून याच्यावर असणारा कोएजिव्ह फोर्स, कोएजिव्ह म्हणजे सारख्या सबस्टन्समुळं तयार झालेला फोर्स, हा जास्त असेल, ह्या केसेसमध्ये कमी असेल. ह्या दोन केसेसच्या तुलनेमध्ये ए वरती असणारा कोएजिव्ह फोर्स हा मोर असणार आहे किंवा जास्त असणार आहे. आपण बघूया मग पुढं. इथं बघा
molecules inside the volume of liquid like molecule A experiences more cohesive force than a molecule like B and C. B आणि C च्या तुलनेमध्ये A वरती जास्त फोर्स असणार आहे. In the surface film of the liquid as shown in the figure, the work has to be done to bring any molecule from inside the liquid into the surface film. आता जर समजा एखादा मॉलिक्यूल असेल आपल्याकडं जो की इनसाइड आहे सरफेस फिल्मच्या मध्ये आहे, ह्या मधल्या मॉलिक्यूलला ओढून वर आणायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याच्यावरती वर्क डन करावं लागतं, फोर्स लावावा लागतो. याला वर कशामुळे आणू शकत नाही सहजासहजी, त्याच्या सराउंडिंगला जे असणारे सारखे मॉलिक्यूल्स आहेत, हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, त्याच्या भोवतीसुद्धा वॉटरच आहे, म्हणून त्यांच्यावरती कोएजिव्ह फोर्स आहे, स्ट्रॉंग कोएजिव्ह फोर्स. त्याच्यामुळे आपल्याला अगेन्स्ट धिस विल हॅव टू डू द वर्क, म्हणजे हा मॉलिक्यूलला वर आणण्यासाठी आपल्याला वर्क करावं लागेल, कारण काहीतरी फोर्स लावायचा आहे, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट होईल, ते दोन्हीचा प्रॉडक्ट म्हणजे आपल्याला वर्क डन मिळेल. वर्क डन आलं म्हणजे एनर्जी आली. सो कुठली एनर्जी आहे, जास्त एनर्जी खर्च करावी लागणार आहे. द सरफेस मॉलिक्यूल्स passes extra potential energy, the surface molecules possesses means they have extra potential energy as compared to the molecules inside the liquid. लिक्विडच्या मधल्या मॉलिक्यूलपेक्षा बाहेरच्या मॉलिक्यूलवर जास्त पोटेन्शियल एनर्जी आहे. the extra energy of the molecules in the surface layer is called as the surface energy. सरफेस लेअरवरती जे मॉलिक्यूल्स आहेत असे वर, मॉलिक्यूल सी असेल किंवा बी असेल, ए हा सेंटरला आहे, ह्या वरच्या मॉलिक्यूलवर असणारी एक्स्ट्रा एनर्जी म्हणजेच त्याची सरफेस एनर्जी. द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल्स इन द सरफेस लेअर इज कॉल्ड ॲज द सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड. ॲज एनी सिस्टीम ऑलवेज ट्राय टू अटेन स्टेज ऑफ मिनिमम पोटेन्शियल एनर्जी, द लिक्विड ट्राईज टू रिड्यूस द एरिया ऑफ द सरफेस फिल्म. सरफेस फिल्मचा जो एरिया आहे तो ते मॉलिक्यूल्स कमी करण्याचा प्रयत्न करतात. कशामुळं, तर सर्वांना लेस पोटेन्शियल एनर्जी हवी असते, कमी पोटेन्शियल एनर्जी हवी असते, त्याच्यासाठी. एनर्जी हॅज टू बी स्पेंट इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द लिक्विड. एनर्जी स्पेंड करावी लागेल इन्क्रीज करायचं असेल जर सरफेस एरिया तर. ओके, आफ्टर दिस जस्ट रिमेंबर वन थिंग, मॉलिक्यूल्स ऑन द लिक्विड सरफेस एक्सपिरियन्सेस नेट इनवर्ड पुल. सरफेसच्या वरचे मॉलिक्यूल हे मध्ये ओढणारा फोर्स एक्सपिरियन्स करतात. ॲज अ कशामुळं, इनस्पाईट ऑफ धिस इफ दे रिमेन ॲट द सरफेस दे पॉजेसेस हायर पोटेन्शियल एनर्जी. त्यांना जास्त पोटेन्शियल एनर्जी ही सरफेसवरती मिळणार आहे, तरी पण ते मध्ये येत आहेत, मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. खाली इनवर्ड पूल आहे त्यांच्यावरती, खाली ओढणारा फोर्स आहे. कशामुळं, कारण हा जो ॲडेजिव्ह फोर्स आहे एअर आणि वॉटरमधला तो कमी आहे कोएजिव्ह फोर्सपेक्षा, त्याच्यामुळे त्यांचा इनवर्ड पूल असणार आहे. ॲज अ युनिव्हर्सल प्रॉपर्टी एनी सिस्टीम ट्राईज टू मिनिमाइज द पोटेन्शियल एनर्जी, हेन्स लिक्विड सरफेस ट्राईज टू मिनिमाइज द सरफेस एरिया. तो सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न का करतात, कारण पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असायला हवी. मिनिमम असण्यासाठी सर्व बॉडीज प्रयत्न करतात. हा युनिव्हर्सल लॉ आहे. As a universal property, any system tries to minimize its potential energy. Hence, liquid surface tries to minimize its surface area. म्हणून मग लिक्विडचा जो सरफेस आहे तो काय करेल, त्यांचा सरफेस एरिया कमी करण्याचा प्रयत्न करेल. जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढे जास्त मॉलिक्यूल्स, तेवढा जास्त पोटेन्शियल एनर्जी, म्हणून ते तर कमी करायचे आहे. त्याच्यासाठी ते काय करतील, लिक्विडचा सरफेस एरिया कमी करतील. When a number of droplets coils अँड फॉर्म्स अ ड्रॉप. छोटे छोटे ड्रॉपलेट्स मिळून एक मोठा ड्रॉप्स तयार करतात. कोएल्स होणं म्हणजे मिळणं, मिसळणं आणि मोठा वॉटरचा ड्रॉप तयार करणं. वेन अ नंबर ऑफ ड्रॉपलेट्स कोएल्स अँड फॉर्म्स अ ड्रॉप, देर इज अ रिडक्शन इन द टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया कमी होईल. इन दिस केस एनर्जी इज रिलीज्ड टू द सराउंडिंग. एनर्जी इज रिलीज्ड टू द सराउंडिंग इन दिस केस बिकॉज ऑफ small water droplets are going to form bigger water drop, so surface area is less. Because of the two or more than two droplets are going to come together and going to form a single droplet, right? So in this way we have studied this article whose
intention was to prove that or to show that surface tension and surface energy are the important properties of the waters or liquids, right? With this we will stop here and we will continue the remaining things in one of the next video lecture. Bye for now. Have a nice day. Thank you everyone.